आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अनु, आम्ही येऊ काय आत? या ना या. असं विचारताय काय? तुमचंच घर आहे, मी तर पाहुणी आहे घरात. अगं नाही नाही, पाहुणी कशी? तू तर आमची आपली या घरचीच आहेस. खरं सांगू का अनु, तुला पाहिल्यापासून का नाही आपल्या जुन्या इतक्या छान छान आठवणी सगळ्या जाग्या झाल्यात. म्हणून सांगू तुला, कसं सांगू ग, तुला तर काहीच आठवत नाही ना. हो काकू, झालंयच तसं, पण काय करणार, आहे त्या परिस्थितीत मार्ग काढायचा आणि पुढे जायचं. खरंच लई धीराची पोर आहेस ग तू. काय झालं, तुम्हाला काही बोलायचं होतं का? बोलायचं तर इतकं काय आहे, पण मी कुठून आणि कशी सुरुवात करू ना, मला तेच कळत नाही ग. म्हणजे ओ काय करताय काकू, आजी काय करताय तुम्ही? नाही पोरी, खरंच गोष्टच अशी केलीस. काय केलंय मी? सावी आणि आदित्य बरोबर संसार करायचं ठरवलंस तू. हे सगळं सरूसाठीच करतेस ना? नाही नाही हो, हे सगळं मी माझ्या संसारासाठी करते. आता हेच वाक्य माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल बघू. अनु, नकळतपणे अगं मी बोलून गेलो ग. तुला सगळं आठवलं आणि तू सरूला सांगितलं की तू पण आदित्य बरोबर राहायला तयार आहेस. ती पण तिचं नवीन आयुष्य सुरू करेल, ती लग्नाला तयार होईल असं वाटलं ग आम्हाला. आणि हे सगळं ध्यानात ठेवूनच तू निर्णय घेतलास सरूच्या सुखासाठी, होय ना? नाही नाही, तसं काही नाहीये. भावनेच्या भरात आम्हाला हे कळलंच नाही ग. नकळतपणे तुझा आणि सावीचा माझ्या सरूच्या आयुष्यामध्ये अडथळा होतोय असा त्याचा अर्थ निघतोय. बघ ना, म्हणून तर तू आदित्य म्हणजे अंकित कसा आहे हे सगळं माहित असताना सुद्धा तू त्याच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. अनु, तुझे हे उपकार मी कसे फेडू सांग बरं. सुंदरीने माझ्यासाठी जे केलंय ना, त्याच्या पुढे सगळं खूप कमी आहे. पूर्वीही तिने माझ्यासाठी केलं असेल आणि आता मी डोळ्यांसमोर जे बघते ना, तेही खूप आहे. प्रत्येक वेळी सुंदरीनेच का त्याग करायचा गोष्टींचा? नाही, हे उपकार घेऊन मला नाही जगायचंय. प्लीज मला सुंदरीसाठी करू द्या, प्लीज. नाही, आता आम्हाला आमची चूक कळली आणि आम्ही तुला आता हे चूक नाही करू देणार. अगं, माझ्या मुलीचं आयुष्य रांकी लागावं म्हणून मी तुझं आयुष्य नरक नाही करणार. मी आता सरूला सगळं काही सांगणार आहे, तू हा निर्णय का आणि कशासाठी घेतलायस ते. नाही नाही नाही, प्लीज प्लीज काकू, असं करू नका प्लीज. आणि बघा ना, माझी मेमरी जर परत आली ना, तरी सावी माझ्याकडे आदित्यला सोडून नाही येणार. आणि मी, आदित्य, सावी अशीच तर फॅमिली हवी आहे ना तिला. आदित्यने जर सावीला सांगितलं ना, तर सावी मला आई पण म्हणेल. आणि राहता राहिला प्रश्न मला त्रास देण्याचा. राहिले हो मी 6 वर्ष अंकित सोबत, त्यामुळे ना या सगळ्याची सवय झाली आहे. मी करू शकते सगळ्या गोष्टी सहन. मला आता असं वाटत नाही की अंकित मला त्रास देईल, कारण सावी असेल ना आमच्या सोबत. पण जर अंकित या घरात राहिला ना, तर सुंदरीला मात्र नक्की त्रास देईल. प्लीज प्लीज, मी हात जोडते, सुंदरीला यातलं काही कळू देऊ नका प्लीज. आम्हाला जाऊ द्या. आम्ही जर इथून गेलो ना, तर आणि तरच सुंदरीचा मार्ग मोकळा होईल, ती आयुष्यात पुढे जाईल.
आदित्य, उलट सुलट घडत घडत सगळं शेवटी चांगल्यापाशी येऊन उभं राहील. पुन्हा एकदा तुझा संसार उभं राहताना बघता येणार आहे मला माझ्या डोळ्यांनी. तू, अनु, सावी आणि मी एक छोटं पण सुखी कुटुंब असणार आहे आपलं, जर तू सुधारलास तर. पण आई, माफ केलंस ना मला. फक्त सावीसाठी माफ करते मी तुला. पण मला एक लक्षात येत नाहीये, अनु अचानक अशा निर्णयावर कशी काय आली? ती तर ओरडत होती तुझ्यावर आल्यापासून, दूर हो दूर हो म्हणत होती. मग काय झालं? माहित नाही, कदाचित तिला माझं खरं प्रेम दिसलं असेल. आणि शेवटी सावी आमचीच मुलगी आहे ना, आमचा बॉन्ड स्ट्रॉंग असणारच. बॉन्ड असा स्ट्रॉंग राहू दे. पण अजून सावीला कळलं कुठे की सुंदरी तिची खरी आई नाहीये, तर अनु आहे. कळे? पण कधी कसं मला काहीच कळत नाही. तुला सुंदरी काही बोलली का त्याबद्दल? नाही. पण तू कशाला एवढा विचार करतेस? आई, आता कसं सांगू तुला? हे बघ, जोपर्यंत सुंदरी सावीला सगळं खरं सांगत नाही ना, तोपर्यंत इकडेच आपल्याला सुंदरीच्या नजरेखाली राहावं लागणार आहे. चालेल की. सुंदरी काय वाईट करणार आहे आपलं? उलट अनुची सुटका तिच्याचमुळे झाली. आणि काही दिवस ना नंतर सावीला घेऊन आपण तिघच राहूच की. आई, सुंदरीच्या मनात माझ्याविषयी प्रचंड राग आहे. तोच राग तिने जर सावीच्या मनात भरवला तर सावी सुद्धा माझा तिरस्कार करायला लागली तर. तू असा विचार करू नकोस, असं काही होणार नाही. सुंदरी, मला कळतंय आपल्या लोकांपासून लांब जाणं काय असतं. आणि खास करून सावीपासून. मी समजू शकतो तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते. नाही समजू शकत. मला आता काय वाटतंय ना, हे कोणी नाही समजू शकत माझ्याशिवाय. धनंजय, माझ्या पोटची लेक नसून सुद्धा स्वतःची लेक असल्यासारखं लहानाचं मोठं केलं मी सावीला. पण आता तिला हे सांगणं की मी तुझी खरी आई नाहीये, आता तू तुझ्या खऱ्या आईकडेच आहे, सोपं नाही हो. आय कॅन अंडरस्टँड. सॉरी, मी जर नकळत तुम्हाला हर्ट केला असेल तर. हो नाही, हे बघा, आय एम कम्प्लिटली फाईन. खरंच. मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे तुम्ही राग मानणार नसाल तर. हे बघा, सावी आणि अनु एकत्र यावे म्हणून तुम्ही जे काय प्रयत्न करत होता, मला 6 वर्षानंतर यश आलं. गेल्या 6 वर्षापासून तुमचं हे स्वप्न होतं. तुम्ही त्याचा आनंद घ्या ना. आनंद तर आहेच धनंजय. माझ्या मनावरचं, कर्तव्याचं, उपकाराचं इतके दिवस जे ओझं होतं ते सगळं हलकं झालंय. पण सावीची जबाबदारी पार पाडता पाडता आता मी तिच्यात अडकून गेलीये. ही तिची खरी आई नाहीये हे मलाच पटत नाहीये. मी तिला पटवून देण्यासाठी कुठून कॉन्फिडन्स आणू आता? पण हे बघा, जे काय करायचं ना ते तुम्हालाच करायचंय आणि तुम्ही करू शकता. आय एम शुअर अबाउट इट. मी तुमच्या सोबत आहे.
घरी सोडतो. थांब, मी तुला कॉल करतो. थांब. सावी, इकडे ये. आई कुठे आहे ग? अरे आई बाहेर गेली. काय हवं होतं तुला? मला वेणी बांधायची होती. आता कोण बांधणार माझी वेणी? हत्तीच्या. अगं मी घालून देते, बस. आई. अनु, अनु ऐक ना. सावीला जरा वेणी बांधून हवी आहे, तू बांधून देशील का? हो देते ना. सावी ये. नाही, माझ्या आईशिवाय कुणी माझ्या केसांना हात लावलेला मला आवडत नाही. सावी, सावी ऐक माझं. आजी, मला भूक लागली आहे. काय करणार? पोळी भाजी? नाही, पोळी भाजी खाऊन मला आता कंटाळा आलाय. काहीतरी दुसरं खाईन मी. मग काय खायचंय माझ्या सोनूला? हा, मी कॅरेमेल पुडिंग खाणार. कॅरेमल पुडिंग? अगं बाई, हे काय असतं ग? अगं साऊ, आम्हाला नाही ग येत बाई हे सगळं करायला. मग बाबा आहे ना, बाबा मागवेन बाहेरनं. बाबा, मला कॅरेमेल पुडिंग खायचंय. अरे माझ्या बाळाला कॅरमल पुडिंग खायचंय. थांब, आत्ता ऑर्डर करतो तुझ्यासाठी. साऊ, कॅरमल पुडिंग कुठेच दिसत नाहीये. नॉट डिलिव्हरिंग करंटली असं वगैरे येतंय का? कुठेच मिळत नाहीये. प्लीज ना बाबा, किती दिवस झाले मी खाल्ला नाहीये. अगं हो, पण नॉट डिलिव्हरिंग करंटली असं वगैरे येतंय. नॉट डिलिव्हरी करंटली? सावी, काय झालं बाळा? अगं तिला ते हे काय हवंय ते. अगं सावी, अनुवंशीला सांग काय झालंय ते. तुला काय खायला हवंय ती तुला करून देईल, हो ना? साऊ, सांग ना अनुला, ती तुला करून देईल तुला हवंय ते. सावी बाळा, काय हवंय तुला खायला? साऊ, साऊ, एवढं काय आहे त्यात? सांग ना अनुला. नाही, मी आईला सांगणार ती आल्यावर. तुझा अनु पण तुझ्या सुंदरी आई सारखीच आहे. अरे देवा, मी तर अनु वाईट आहे असं सांगितलंय. आता काही बोलली नाही म्हणजे झालं. बरं बाळा, तिला नको, मला सांग काय हवंय तुला. बरं थांब, मी मालूला विचारते, तिला करता येतंय का ते. काय हवंय तुला ते? कॅरेमेल पुडिंग. हा बर, हा पदार्थ खायचा आहे का कोणाला तरी? मग पुढच्या अर्ध्या तासात तो पदार्थ सावी समोर असेल. कसं शक्य आहे? बाबांनी तर सगळ्या हॉटेलमध्ये बघितलं, पण कुठल्याच हॉटेलमध्ये नाहीये. पण आपल्या किचन मध्ये आहे ना. आई तर नाहीये घरी, मग कोण बनवणार? मी करणार माझ्या सावी बाळासाठी कॅरमल पुडिंग. नाही, तू नको. सावी, तिनं प्रेमानं विचारलं की नाही तुला? आणि इतक्या वेळ तू हट्ट करत होतीस नाही.
खायला हवंय खायला हवंय. मग आता ती करून देईल तर करू दे ना. साऊ असं काय करायचं बाळा, ऐक की ग. नाही नाही नाही. अहो असं काय करते, करू दे ना तिला, ती खूप छान जेवण करते माहितीये मला. तू कधी खाल्लंस त्यांच्या हातून? अगं ते मी तुझ्या शाळेत आले होते बघ डबा घेऊन, तेव्हा खाल्लंय त्याने. हा ठीक आहे मग डन. अनु तू बनव पुडिंग. आज 27 सोबत आम्ही सगळेच पुडिंग खातो. ओके ओके. हो करते. आई मला कॅरमेल पुडिंग खायचे, पण इथे कोणालाच बनवता येत नाही. अगं अनु करतीये ना. नाही मला आईच्याच हातचं खायचं. आई चल ना. आई चल किचन मध्ये चल. आज मी पुडिंग खाणार. आई बनवणार. आई बनवणार. आज मी पुडिंग खाणार. आई बनवणार. आज मी पुडिंग खाणार. आई बनवणार. आज मी पुडिंग खाणार. सुंदरी आई बनवणार. आता किती आनंद झालाय बघितलं का सावीला. शेवटी तिला जे पाहिजे होतं ते तिने आईकडून करूनच घेतलं. लबाडे अगदी. मला माझ्या नवऱ्याबरोबर आणि मुलीबरोबर संसार करायचा आहे, तुमच्या सगळ्यांपासून वेगळं राहून. सुंदरीला मी बोलले खरे की अंकित सोबत संसार थाटते, पण एक गोष्ट मी विसरतीये. सावी माझा आई म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. सावीला जन्म जरी मी दिला असता ना तरी तिची आई सुंदरी झाली. मला नाही वाटत की मी तिच्या जवळ जाऊ शकेल. काय करू मी?
सारखं सारखं बोलायला काय येतोस माझ्याशी? मगाशी जवळ येऊ दिलं ते घरच्यांसाठी. माहितीये मला, पण तुला असं त्रासात नाही बघू शकतो. तो त्रास फक्त तुझ्याचमुळे होतोय अंकित. तू सावीच्या मनात माझ्यावर वाईट साईट भरवलंय. नाही नाही अनु, एक मिनिट, असं मी काही केलेलं नाहीये. सावीला काहीतरी गैरसमज झालाय आणि जर तो माझ्यामुळे झालाय ना तर मी बोलेन तिच्याशी. पण मी आता हे बोलायला नाही आलोय. माझा मुद्दा वेगळा आहे. मी तुला सांगितलं तू सुंदरीशी जाऊन बोल. तिला सांग मला माझ्या नवऱ्यासोबत माझ्या मुलीसोबत संसार करायचा आहे. तू तसं सांगितलंस तिला. मी असं म्हणत नाहीये की माझ्यावरच्या प्रेमामुळे तू तसं केलं, पण तू त्याचा परिणाम बघतेस. आता मी जसं सांगतोय तसं जर तू पुढेही केलं तर तुला तुझी सावी मिळू शकते आणि सुंदरी तिच्या संसारात सेटल होऊ शकते.